समजतो तो घाडगे पाटील स्वतःला, आणि त्याला काय वाटलं, त्या नीच माणसाच्या समोर गुडघे टेकेन मी? शक्यच नाही. अगं किती चिडतीयस? तो माणूस किती नीच आहे ना ते अख्ख्या जगाला माहितीये. पण प्रश्न त्याचा नाही, प्रश्न तुझा आहे. तू परत आलीस? काय करणार, यावंच लागलं. जेव्हा जेव्हा तुझं मन आणि तुझं डोकं यात युद्ध होईल ना, तेव्हा तेव्हा मी येणार. मुद्दा हा नाहीये की तो माणूस किती नीच आहे. मुद्दा हा आहे की तू शुभूच्या प्रेमात आहेस. हा? हो, प्रेमात पडलेला माणूस समोरच्या माणसापुढे झुकत नाही, तर तो आपल्या प्रेमासाठी सरेंडर होतो. पण माझा स्वाभिमान, त्या घाडगे पाटलाने लायकी काढली माझी. अगं प्रेमात कसला आलाय स्वाभिमान? तुला आठवतंय, तू आणि शुभू बाईकवर पावसात भिजत होतात, तेव्हा तुला थंडी वाजत होती, म्हणून त्याने त्याचं जॅकेट काढून तुला दिलं. तेव्हा त्याचा स्वाभिमान आडवा आला का? नाही, तो तर माझ्यासाठी काहीही करायला तयार असतो. मग तू का नाही? श्रावणी, प्रेमात आपण काय करतो ते नाही, कोणासाठी करतो हे जास्त महत्वाचं असतं. तू शुभूच्या आनंदासाठी तुझ्या आईच्या बांगड्या विकू शकतेस, तर मग एका अहंकारी माणसापुढे गुडघे का नाही टेकवू शकत? पण एक खूप अवघड आहे. मला स्वतःचीच लाज वाटेल. अगं वेडे, तू त्या घाडगे पाटलासमोर गुडघे टेकवतेस असा विचार नको करूस, तर तू तुझं शुभूवरती असलेलं प्रेम सिद्ध करतेस असा विचार कर. युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं असं मोठ्या लोकांनी उगाच नाही म्हणून ठेवलेलं. अगं विचार कर ना, जेव्हा शुभू ती बाईक बघेल तेव्हा त्याच्या डोळ्यात येणारी चमक कुठल्याही स्वाभिमानापेक्षा मोठी नसेल का? हो, खरंय. मग आता कसला विचार करतेस? जा आणि त्या नीच माणसाचा इगो जरा सुखाव. आणि हे सगळं तू फक्त आणि फक्त शुभूसाठी करणार आहेस हे लक्षात ठेव. अगं श्रावणी, तुझं प्रेम जिंकणार आहे त्या नीच माणसाचे इगो नाही. हो, तू बरोबर बोलतेस. माझा स्वाभिमान शुभूच्या आनंदापेक्षा अजिबात मोठा नाहीये. मी आत्ता लगेच जाते आणि त्या घाडगे पाटलाकडनं माझ्या शुभूची बाईक परत घेऊन येते. दॅट्स माय गुड. ऑल द बेस्ट. आता लवकर जा आणि बाईक घेऊनच ये. शुभू तुझी वाट बघत असेल. या श्रावणी मॅडम, या 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 वेलकम. नाही, आम्हाला ठाऊक होतं ना तुम्ही निघून गेल्या असल्या तरी परत येणार. कसं आहे ना की उंट्याला नेहमी असं वाटतं की तो पाडापेक्षा लय उंच आहे, पण जेव्हा तो पाडाच्या जवळ जातो की नाही तेव्हा त्याला त्याची अवकात कळते. तसंच आहे, आता तुम्हाला तुमची अवकात कळलेली आहे. तुम्हाला वाटतंय ना तसं काहीच नाहीये. आणि मुळात तुमच्या लेकीच्या वयाच्या मुलीकडनं हे असं काहीतरी करून घेताना लाज वाटायला हवी तुम्हाला. नाही म्हणजे मी तुमच्या समोर गुडघे टेकल्याने तुमचा थर्ड क्लास इगो सुखावेल कदाचित, पण तुम्ही गुडघे टेकायला हवेत ना, मग ऐकून सुद्धा घ्यावं लागेल. तुम्हाला असं वाटतंय ना मी तुमच्या समोर गुडघे टेकणार म्हणजे मी हरले? ही माझी जीत आहे, माझ्या नात्याची जीत आहे. कारण ज्याच्यासाठी मी हे सगळं करणार आहे ना तो माझ्यासाठी माझ्या आयुष्यात खूप महत्वाचा आहे.
तुम्हाला काय कळणार हो खरं नातं काय असतं? आयुष्यभर फक्त राजकारण केलं, नात्यांचा सौदा करणारे राजकारणी आहात तुम्ही. खऱ्या नात्याची जाण काय असणार तुम्हाला? बस झाली तुझी डायलॉग बाजी, बरं का? बस झाली. डायलॉग बाजी करण्यात तुलाही माहीर आहे, माहिती आम्हाला. पण ज्याच्यासाठी आलीस ना ते करायचं आणि निघायचं. हा? डायलॉग बाजीच वाटणार हो तुम्हालाही. कारण कोणासाठी तरी काहीतरी करणं म्हणजे काय असतं ना, हे माहीतच नाहीये तुम्हाला. यो तुझा रेडिओ बंद कर आणि ज्याच्यासाठी आले ते कर. हा, कशासाठी आली तू माहिती आहे ना? चल ये, गुडघ्यावरती ये. गुडघ्यावरती यायचं आणि गाडीची भीक मागायची. हा, गाडी द्या, गाडी द्या, हा असं बोलायचं. शुभूची बाईक परत द्या. काय बोल? बरं बोल बर. शुभूची बाईक परत द्या. हे बघ, मला ऐकायला काय नीट आलेलं नाही. तू परत बोल बरं एकदा. शुभूची बाईक परत द्या. तू मला ऐकायला येत नाही, जोरात जोरात. शुभूची बाईक मला परत द्या. कसं आहे ना, तू इथं खालच्या मजल्यावरती आहे, मी इथं वरच्या मजल्यावरती आहे. तुझा आवाज पोचत नाही माझ्यापर्यंत बाई. मोठ्यानं बोल. कसं आहे ना, मला मोठ्यानं बोलायला ऐकायला येतं. हा, मोठ्यानं बोल. बोल बोल बोल. मला शुभूची बाईक परत द्या. हे बघ ना, तू काय बोलते ना, फिलिंग नाही बाबा, फिलिंग नाही. मला ऐकायलाच येत नाही. जोरात बोल बरं तू. प्लीज मला शुभूची बाईक परत द्या. हा, आता पोच देणार ना बाईकची चावी. चला आता निघायचं. हा, हिशोब बरोबर. आज इथे जे काही झालं त्यातली कुठलीही गोष्ट बाहेर पडता कामा नाही. शुभूलाही कळता कामा नाही, नाहीतर माझ्या इतकं वाईट दुसरं कोणीच नसेल, लक्षात ठेवायचं. ऐकू आलं ना? वरच्या मजल्यावर